नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी सायन्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। तर प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण काय केलं तर जे मॅथमॅटिकल लॉजिक आहे त्यावरची जी बेसिक फॉर्म्युले आहेत सर्व काय केलं तर स्टडी केलं। तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण त्या लेसनवर म्हणजेच काय मॅथमॅटिकल लॉजिकवर एग्जाममध्ये कोणकोणते क्वेश्चन्स आले होते त्याबद्दल डिस्कशन्स करणार आहोत। तर बघा, मी बोर्डवर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर हे सर्व काय प्रिव्हियस इयर आस्क क्वेश्चन्स आहेत। तर आपण काय करूया, वन बाय वन काय करूया, त्याचं आन्सर्स बघूया कसे होतील। ठीक आहे, तर आता बघा, तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन राईट डाऊन केला आहे काय, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल डेज, काय सेट ऑफ ऑल डेज आहे। जो एस दिला, एस काय दिलाय, सेट ऑफ संडे दिलाय, आणि एच काय दिलाय, एच इज द सेट ऑफ द हॉलिडे। बघा, तर बघा सेट ऑफ द ऑल डेज म्हणजे पूर्ण आलं मंडे टू संडे। ओके, आता याच्यामध्ये काय बोललोय त्यांनी, एस काय सेट ऑफ संडे आणि एच काय सेट ऑफ हॉलिडे। तर मला सांगा आता, हॉलिडे म्हणजे काय असतं, सुट्टी असते, आणि संडेला पण काय असते, सुट्टी असते। तर काय होणार, तुमचा जो एस आहे, एस काय असणार, हा याचा सबसेट असणार। काय असणार, याचा सबसेट। मग काय येणार, सर्वात पहिले संडे येणार, संडेच्या बाहेर एच येणार, आणि सर्वांचा काय होणार, युनिव्हर्सल सेट यू असणार, म्हणजे ऑल डेज हे दोन्ही पण याचे काय असणार, सबसेट असणार। ठीक आहे, तर बघा याच्यासाठी आपल्याला कोणता परफेक्ट आन्सर आहे, ऑप्शन आहे बघा पहिला वाला। कारण इथे बघा संडे म्हणजेच काय, आता ह्या डे पैकी म्हणजे संडेला तर सुट्टी असतेच, पण याच्या व्यतिरिक्त पण मध्ये पण कधी सुट्टी येऊ शकते। तर हा एस बाहेर आणि एच आतमध्ये कधीच येऊ शकत नाही, कारण काय असणार, एस हा याचा काय आहे, सबसेट आहे, आणि दोन्ही युनिव्हर्सल सेटचे काय तर सबसेट आहे। तर ह्याच्यासाठी ऑप्शन ए हा आपला काय परफेक्ट आहे। तर आता बघा दुसरा क्वेश्चन्स काय, आता अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत वेन डायग्रामवाला, एक क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी विचारला गेलेलाच आहे। तर त्यामुळे अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही अजून दुसरे, आता बघा मी इथे एक एक्झाम्पल सांगितलं, एक घेतला, तर ह्या टाईपचे खूप सारे क्वेश्चन्स तुम्ही केले पाहिजे। तर आता इथे बघा दुसरा क्वेश्चन, पी एक स्टेटमेंट दिली, अ मॅन इज अ हॅपी, क्यू काय दिलाय, द मॅन इज अ रिच। मॅन कसा आहे, हॅपी आहे आणि रिच आहे, आणि आपल्याला इथे एक सेंटेन्स दिलाय बघा, इफ अ मॅन इज नॉट रिच, इफ अ मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट अ हॅपी। तर इफ आणि देन म्हणलं तर आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट असतं हे माहीत पाहिजे तुम्हाला सर्वांना। काय इफ अँड देन कशामध्ये यूज करतो आपण, कंडिशनलमध्ये, तर ऑल ऑप्शन्समध्ये कंडिशनल आहे। पण आता प्रत्येक स्टेटमेंटचं नॉट केलंय, अ मॅन इज नॉट अ रिच। आता मॅन इज नॉट रिच म्हणजे कोणती आपली क्यू स्टेटमेंट आहे, कोणती स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे। तर क्यू स्टेटमेंटचा निगेशन्स घ्या, कंडिशनल, पुन्हा काय, ही इज अ नॉट हॅपी, दोघांचं पण काय करायचंय, निगेशन घेऊन मध्ये काय करायचंय तुम्हाला, कंडिशनल यूज करायचंय। तर बघा, निगेशन्स ऑफ क्यू, कंडिशनल निगेशन्स ऑफ पी, तर आपला बी बघा, याच्यामध्ये काय, निगेशन ऑफ क्यू, कंडिशनल निगेशन्स ऑफ पी। बघा इथं पी आणि क्यू दिलंय, पण त्यांनी क्यू पहिले घेतला आणि नंतर काय घेतलंय, पी घेतलंय, आणि दोघांचं पण नॉट आहे म्हणजे निगेशन्स येणार, निगेशन ऑफ क्यू, कंडिशनल निगेशन्स ऑफ पी। आता अशा जे टाईप्स आहेत, अशा पण एक प्रकारचा बघा, मी काय करणार आहे, प्रत्येक टाईपचे, आता ह्या टाईपचे आता खूप सारे क्वेश्चन विचारले तर सर्व घेणार नाही, तर एक म्हणजे ह्या टाईपचा एक क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटीज आहे। ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट अ स्टेटमेंट इन अ लॉजिक। आता लॉजिक म्हणजे आपल्या मॅथमॅटिकल लॉजिकच्या ह्याच्यामध्ये ही स्टेटमेंट नाही आहे। आता स्टेटमेंट कसं म्हणजे किती काय असली पाहिजे, एक डिक्लेअर केलेली असली पाहिजे किंवा युनिव्हर्सल ट्रुथ पाहिजे। तर डिक्लेअर केलेली म्हणजे कसं, आता बघा, अर्थ इज अ प्लॅनेट आहे, हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे। ओके, तर ते स्टेटमेंट आहे। प्लॅनेट्स आर लिव्हिंग ऑब्जेक्ट, सम आहेत सम नाहीत। ठीक आहे, काही प्लॅनेट्सवर आहेत आणि काहीवर नाहीत। ठीक आहे, आता बघा, रूट 9 इज अ रॅशनल नंबर, म्हणजे डिक्लेरेशन स्टेटमेंट आहे। हा पहिला, दुसरा आणि तिसरा बघा, आय एम अ लाईंग, आता मी खोटं बोलतोय। आता आय एम अ लाईंग आहे, तर हे काय डिक्लेअर करू शकतो का आपण, नाही करू शकत, मग हे काय लॉजिकल स्टेटमेंट नाही आहे। हे काय लॉजिकल स्टेटमेंट आहे का,
नाही आहे. मग आपल्या स्टेटमेंट इज अ नॉट अ मॅथ स्टेटमेंट इन लॉजिक. तर हे लॉजिकमध्ये स्टेटमेंट नाही आहे. जसं की टुडे इज अ संडे, हा पण स्टेटमेंट आहे का? नाही. टुडे एका दिवसासाठी असू शकतो पण दुसऱ्या दिवशीसाठी नसणार ते. मग सेम तसंच आय एम अ लाईंग. मग आय एम अ लाईंग म्हणजे एक बोलत असेल दुसरं कोणी नसेल ते, म्हणून हा काय स्टेटमेंट नाही आहे. तर याचं ऑप्शन डी हे आहे. आता पुढे चालायच्यानंतर तर तुम्हाला ह्या लेसनमध्ये सर्वात जास्त कोण्या टॉपिककडे बघायचं असेल तर सर्वात जास्त तुम्हाला निगेशन्सवर लक्ष द्यायचं आहे. कारण निगेशनचे खूप सारे क्वेश्चन्स काय केलेले तुम्हाला एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर त्यासाठी काहीच नाही, तुम्हाला थोडेसे बेसिक्सचे 2-3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, बाकी काही नाही. तर बघा आता निगेशन ऑफ पी बाय डायरेक्शनल क्यू. तर आता जर पी बाय डायरेक्शनल क्यू असेल तर माझा बघा निगेशन्स करायचं आहे. निगेशन ऑफ पी बाय डायरेक्शनल क्यू आहे. तर आता बाय डायरेक्शनल आहे तर हे इक्विव्हॅलेंट टू मी काय लिहितो आपण असं लिहितो बघा पी कंडिशनल क्यू. ठीक आहे काय? पी कंडिशनल क्यू काय कंजक्शन्स काय पी कंडिशनल क्यू कंजक्शन्स काय क्यू कंडिशनल पी. तर हा आपला काय आहे बाय डायरेक्शनलचा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण लिहू शकतो. जर आता मला सांगा मी जर हा ब्रॅकेटचा निगेशन्स आहे, जर मी निगेशन सेपरेट केला बघा बाळांनो, जर निगेशन सेपरेट केला तर इथे राईट डाऊन करतो निगेशन्स ऑफ पी कंडिशनल क्यू. तर हा कंजक्शनचा काय होणार डिसजेक्शन्स निगेशन्स ऑफ क्यू कंडिशनल पी. तर आता निगेशन्स ऑफ कंडिशनलचं काय होतं हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर बघा निगेशन्स ऑफ ह्याचं असेल तर काय होतं पी. आता बघा पी कंजक्शन्स काय होतं क्यू असतं काय ह्याचं पी कंजक्शन्स क्यू आणि याचं काय येणार क्यू कंजक्शन्स काय असणार पी असणार. बघा याचं जे निगेशन्स होतं ह्या दोघांचं तर याचं काय होणार निगेशन्स ऑफ पी इक्विव्हॅलेंट टू पी. ठीक आहे. आता हे कंडिशनल आहे त्याच्या जागी काय येणार तुमचा कंजक्शन्स येणार आणि निगेशन्स ऑफ क्यू हा झाला पहिल्याचा. इथे सेम राहणार. पुन्हा दुसऱ्याचं पण निगेशन्स करायचे तुम्हाला बघा. तर निगेशनचं याचं पण काय येणार क्यू कंजक्शन्स काय येणार निगेशन्स ऑफ पी. तर बघा हा कोणता ऑप्शन आहे तुमचा ABCD मध्ये बघा पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू आणि हा म्हणजे ऑप्शन बी जो आहे ऑप्शन बी हा काय तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. तर ह्यासाठी तुम्हाला फक्त काय बाय डायरेक्शनल टू कंडिशनलमध्ये आणि कंडिशनलचं कशामध्ये कंजक्शन्समध्ये रिलेशन्स माहीत पाहिजे होतं. ठीक आहे. तर हा जो आहे निगेशन्सवाला खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे ह्या लेसनमधला, कारण याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारले आहेत. तर ते आपण पाहणार आहोत. बघा इथे पण अजून एक स्टेटमेंट दिलं आहे काय निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन्स ऑफ काय क्यू आहे इक्विव्हॅलेंट टू. मग हे कशाचा इक्विव्हॅलेंट आहे बघा आपण डिमॉर्गन्स थेरम पाहिलेलाच आहे. तर डिमॉर्गन्स हे ब्रॅकेटचं असेल जर मी सेपरेट केलं तर काय येणार आहे इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ निगेशन्स पी. ठीक आहे. कंजक्शनचं डिसजेक्शन्स निगेशन ऑफ निगेशन्स ऑफ क्यू. डबल निगेशन्स असेल तर काय होतं सेपरेट होतं पी काय डिसजेक्शन्स क्यू पी डिसजेक्शन्स क्यू. ऑप्शन सी हा आपला करेक्ट आहे. बघा हा लेसन खूप सिम्पल आहे आणि टाईम म्हणजे याच्यात टाईम जास्त लागणार नाही तुम्हाला सॉल्व करायला. लगेच तुम्ही 1 मिनिट्समध्ये म्हणजे 1 मिनिट पण नाही लागणार एक क्वेश्चन सॉल्व करायला. काय 4 लाईन लिहिल्या 2 लाईन लिहिल्या की आन्सर आपला रेडी आहे. आता इथे लास्टमध्ये बघा एक लास्टवाला क्वेश्चन आहे काय द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये बघा जर तुमचे स्विचेस कशामध्ये असतील पॅरललमध्ये पॅरलल आणि सिरीजमध्ये बघा. तर आता हा जो पार्ट आहे हा कशामध्ये आहे पॅरललमध्ये आहे. म्हणजे हे दोन क्यू आणि पी आणि क्यू कशामध्ये पॅरललमध्ये आहेत. हा जो पार्ट आहे हा पण कशामध्ये आहे पॅरललमध्ये आहे. पी आणि आर हे दोन्ही पण स्विच कशात पॅरलल आहेत.
आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन कशामध्ये आहे, सिरीजमध्ये आहे. तर बघा, जर तुमचे पॅरललमध्ये असतील तर त्याच्यासाठी काय यूज करायचं, डिसजेक्शन्स यूज करायचं. तर मग काय येणार तुमचा पी डिसजेक्शन्स क्यू, राईट. आणि जर कशामध्ये असतील, सिरीजमध्ये असेल तर कंजेक्शन्स यूज करायचा. तर आता बघा, हे दोन पॅरललमध्ये, याच्या जागी काय झालं, डिसजेक्शन्स. आता हे पण दोन पॅरललमध्ये आहेत, मी इथे पण काय करतो, डिसजेक्शन्स, पी डिसजेक्शन्स आर. आता हे दोन सिरीजमध्ये आहेत तर दोघांच्या मध्ये काय करा, कंजेक्शन्स लावून टाका. तर काय झालं बघा, कोणत्या ऑप्शनला मॅच करतं, पी डिसजेक्शन्स, तर ऑप्शन ए ला मॅच करतं. कशाला करतं, ए ला मॅच करतं. आणि बघा, सर्किटचा पण तुम्हाला हमखास एक तर क्वेश्चन्स विचारलेलाच आहे. म्हणजे याच्यामध्ये काय दुसणार, अशी डायग्राम देणार आपल्याला, त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट. आता बघा, इथे काय होतं तुम्हाला, इथे ह्या फॉर्ममध्ये दिलं. कधी कधी काय होऊ शकतं, इथे याचं वेगळं, म्हणजे याला आपण आता हे डायरेक्ट आन्सर आलं आपलं आणि तेच ऑप्शनमध्ये मॅच झालं. पण कधी कधी काय होतं, हे जे ऑप्शन आहे याचा सिम्पलेस्ट फॉर्म दिलेला असतो. तर आपल्याला हे काय करावं लागतं, त्याचं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करून बी पाहावं लागतं. इथे जर डायरेक्ट आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही, असं पण विचारू शकतात. किंवा याचा सिम्पलेस्ट फॉर्म पण दिलेला असतो, ते पण आपल्याला याचा सिम्पलेस्ट करून पण मॅच करावं लागेल कधी कधी. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. चला, तर आपण आता एवढे क्वेश्चन्स बघितलेले आहेत, तर आपण यावर अजून काही क्वेश्चन्स पाहूया. तर बघा, इथे पहिला क्वेश्चन्स लिहिलेला आहे आपण, निगेशन पी कंडिशनल क्यू इज. जर माझं कंडिशनल असेल तर कंडिशनलचं जर मला डिसजेक्शन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण डायरेक्टली एक फॉर्म्युला बघितला होता. जसे काय, निगेशन्स ऑफ पी. आता हे कंडिशनल आहे तर मला त्याला डिसजेक्शन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल, हा याचा एक फॉर्म्युला आहे, आपण बघितलेलाच आहे. तर तो काय असतो, जर माझा नॉर्मल कंजेक्शन्स असेल, बघा पी कंडिशनल क्यू असेल तर हा इक्विव्हॅलेंट टू असतो, काय असतो, निगेशन्स ऑफ काय असतं, पी डिसजेक्शन्स क्यू असतं. पण आता तुम्हाला इथे ऑलरेडी निगेशन्स दिलेला आहे. तर बघा, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू, ठीक आहे. तर आता हे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, माझा फॉर्म्युला बघा, इथे काय येणार, निगेशन ऑफ निगेशन्स पी आणि हा क्यू येणार. तर काय होणार, हे पी डिसजेक्शन्स क्यू येणार. काय, पी डिसजेक्शन्स क्यू. आणि मला याचं निगेशन्स घ्यायचं आहे, म्हणजेच काय करायचं, ह्या स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं असेल तर मी ही स्टेटमेंट सिम्प्लिफाय करून मला हे भेटलं. आता बघा, डिमॉर्गन्स थिअरमनं काय, डिसजेक्शनचं काय होतं, कंजेक्शन्स, आणि निगेशन्स ऑफ पी आणि निगेशन्स ऑफ क्यू. तर बघा, निगेशन्स ऑफ पी डिसजेक्शन कंजेक्शन, ऑप्शन बी काय आहे तुमचा करेक्ट ऑप्शन्स आहे. तर मी परत सांगतोय तुम्हाला की निगेशन्सवरती सर्वात जास्त फोकस करा, कारण निगेशन्स हे काय आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे. तर आता सेकंड क्वेश्चन बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ही इज इक्विव्हॅलेंट टू, म्हणजे काय करायचं, मला याला सिम्प्लिफाय करायचं. काय करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय. तर बघा, इथे सिम्प्लिफाय कसं करणार तुम्ही, आता बघा, मी याला राईट डाऊन करतो, इक्विव्हॅलेंट टू पी कंजेक्शन्स क्यू डिसजेक्शन्स. आता हे मी काय करतो, इंटरचेंज करतो, क्यू पहिले लिहितो, काय लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर पी कंजेक्शन्स क्यू डॅश, काय आहे, क्यू डॅश आहे. तर इज इक्विव्हॅलेंट टू, बघा आता दोघांमध्ये पण, इथे बघा पी आहे, इथे पण पी आहे. जर मी पी कॉमन काढला तर इथे बघा काय होणार, पी. आता हा जो साईन आहे हा इथे येणार, म्हणजेच काय येणार, तो कंजेक्शनचा साईन बाहेर असणार आणि याच्यामध्ये काय असणार, क्यू आणि डिसजेक्शन क्यू डॅश. तर बघा, क्यू डिसजेक्शन क्यू डॅश आहे, म्हणजे काय, तुमचा एक ट्रू असेल तर दुसरा काय आहे, फॉल्स आहे. काय, एक ट्रू असेल तर दुसरा फॉल्स आहे, एक फॉल्स असेल तर दुसरा ट्रू आहे. तर हे ऑलवेज तुमचं ट्रू येणार आहे. काय येणार आहे, ट्रू येणार आहे. तर ही तुमची व्हॅल्यूज बघा, इथे हे ऑलवेज काय येणार आहे, तुमचं ट्रू येणार आहे. तर मग तुमचं बघा, इथे काय येणार, इक्विव्हॅलेंट टू पी कंजेक्शन्स टी.
बघा हे काय आहे, हे ऑलवेज ट्रू येणार आहे दोन्ही, म्हणजे क्यू डिजेक्शन्स क्यू डॅश तर ऑलवेज ट्रू येतं. ठीक आहे, डिजेक्शनसाठी काय दोन्हीपैकी एक जरी ट्रू असला तर आपलं तर काय असतं ट्रू असतं, तर हे ऑलवेज ट्रू आहे. तर पी कंजेक्शन्स टी आहे. तर हा जर फॉल्स झाला तर माझं पूर्ण स्टेटमेंट फॉल्स होणार आहे. तर हे इक्वॅलेंट टू कशा बरोबर आहे, पी बरोबर. तर इक्वॅलेंट टू पी म्हणजेच ऑप्शन बी हा तुमचा काय आहे, करेक्ट ऑप्शन्स आहे. ठीक आहे, बघा कधी कधी हे असे स्टेटमेंट दिलेलं असतं खूप मोठं सारं आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट सिम्बॉलिकली, तर त्याला आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायचं असतं. ठीक आहे, तर आता नेक्स्ट बघा इथे काय दिलंय, पी कंजेक्शन निगेशन्स ऑफ क्यू कंडिशनल निगेशन्स ऑफ पी आणि काय आहे डिजेक्शन्स आर इज अ फॉल्स स्टेटमेंट. मला काय करायची, ही फॉल्स स्टेटमेंट सांगायची. तर देन रेस्पेक्टिवली ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू अँड आर आर, म्हणजे यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतील, म्हणजेच मला हे काय भेटणार आहे, फॉल्स पाहिजे. ओव्हरऑल काय पाहिजे, फॉल्स पाहिजे. तर बघा इथे कंडिशनल आहे, काय आहे कंडिशनल. तर कंडिशनल फॉल्स कधी येतं, एक तर काय करा तुम्ही याला सिम्प्लिफाय करा, हा एक वेज झाला. दुसऱ्या वेजमध्ये काय करा तुम्ही याला डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करून बघा. आता बघा फॉल्स कधी येतं, बघा काय करा, आपल्याला हे फॉल्स पाहिजे. तर कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स कधी येतं, जर माझा फर्स्ट ट्रू झाला, फर्स्ट काय झाला ट्रू झाला आणि दुसरा काय झाला फॉल्स झाला, तर काय येतं फॉल्स येतं. मग अशी कोणती कंडिशन्स आहे का, ऑप्शन चेक करून करू शकतात. बघा इथे काय पी आणि क्यू आहे, तर ह्या पी क्यू आर आपल्याला रेस्पेक्टिव्हली व्हॅल्यूज केल्या. तर बघा आपण मी ऑप्शन चेक करून, अशा क्वेश्चनमध्ये तुम्ही ऑप्शन चेक करून आन्सर काढू शकतात. मला काय पाहिजे, फॉल्स पाहिजे. पहिले तर इथे कंडिशनल फॉल्स कधी असतं, माझा पहिला ट्रू झाला पाहिजे आणि दुसरा काय झाला पाहिजे, फॉल्स झाला पाहिजे, तर फॉल्स येतं. अदरवाईज सर्वकडे ट्रू येतं. ठीक आहे, तर आता बघा हे फॉल्स कधी होतं, पी आणि क्यूच्या, बघा पी आणि क्यूची पहिली काय आहे टी आहे, दुसरं काय आहे, आता बघा हा टी आहे, हा काय आहे दुसरा एफ आहे, एफचा निगेशन्स बघा, एफचा निगेशन्स काय येणार टी, तर काय टी कंजेक्शन टी काय येतं माझं टी येतं, पहिल्यासाठी व्हॅलिड झालं. आता हेच चेक करा, निगेशन्स ऑफ पी, निगेशन्स ऑफ पी काय आलं एफ, पुन्हा हे काय डिजेक्शन्स आर आहे. तर बघा आरची व्हॅल्यूज काय आहे एफ आहे, एफ आणि एफ काय येतं तुमचं एफ येतं, काय येतं एफ आणि एफ. डिजेक्शन्समध्ये जर दोन्ही एफ असतील तर माझं काय होतं फॉल्स असतं आणि दोन्ही ट्रू असतील तर काय असतं ट्रू असतं. मग हे काय झालं फॉल्स, म्हणजे पहिला ट्रू दुसरा फॉल्स, मग हा काय झाला फॉल्स झाला. लकीली बाय चान्सली माझा फर्स्ट ऑप्शनच काय झाला करेक्ट झाला. आता बघा तुम्ही बोलताल की दुसऱ्यासाठी, बघा दुसरा पण चेक करून बघूया आपण. आता दुसरा चेक कसा करायचा, मला हा ट्रू पाहिजे आणि हा फॉल्स पाहिजे. तर आता फर्स्ट याच्यामध्ये बघा हे काय आहे पी एफ आहे, पी काय आहे तुमचा एफ आहे बघा. आता हा टी दिला आहे तर त्याचं निगेशन्स घ्यायचं आहे, तर क्यूचं निगेशन्स काय येणार एफ येणार. तर बघा हे काय कंजेक्शन्समध्ये, कशामध्ये कंजेक्शन्समध्ये जर तुमचे दोन्ही स्टेटमेंट फॉल असतील तर हे काय असतं फॉल्स असतं, पण मला हे ट्रू पाहिजे, तर हे ऑप्शन रिजेक्ट झाला. सोडून द्या, बाकी चेक करायची गरज नाही आहे. परत इथे बघा दोन्ही टी टी आहेत, तर हा पहिला टी आहे तर टी काय प्रॉब्लेम नाही. दुसरा काय आहे निगेशन्स ऑफ क्यू एफ झाला, टी एफ काय येतं एफ येतं तुमचं कंजेक्शन्समध्ये, हा पण रिजेक्ट झाला. आणि दोन्ही पण एफ आहेत बघा, तर हा एफ हा एफ, तर हा पण काय झाला फॉल्स झाला. तर फर्स्ट हा काय आहे ट्रू आहे. तर असे जे क्वेश्चन्स असतील तुम्ही ऑप्शनवरून चेक करू शकता. आता बघा मी तुम्हाला याच्या पहिले पण सांगितलं होतं, एक क्वेश्चन्स आपला आलता की काय फक्त लॉजिकल स्टेटमेंटमध्ये लिहा. यांनी काय बोललंय सिम्प्लिफाय लॉजिकल स्टेटमेंटमध्ये लिहा. इथे काय दिलं आपल्याला एक सर्किट डायग्राम गिवन आहे आणि त्याला काय बोलते सिम्प्लिफाईड लॉजिकल स्टेटमेंट. त्या क्वेश्चनमध्ये फक्त होतं की लॉजिकल स्टेटमेंटमध्ये लिहा, इथे काय सिम्प्लिफाय. तर बघा इथे दोन पॅरलल आहेत, पी आणि पी डॅश पॅरललमध्ये आहेत. तर दोघांमध्ये दोन जर पॅरलल असतील तर त्याच्यामध्ये काय असतं डिजेक्शन्स असतं,
तर काय येणार पी डिसजंक्शन्स पी डॅश आणि काय येणार त्याच्यानंतर कंजक्शन्स क्यू येणार बघा. तर हे ऑलवेज काय राहणार आहे तुमचं ट्रू राहणार आहे. ऑलवेज काय हे टी आहे कारण आत्ताच बघितलं आपण. ठीक आहे, जर दोन्ही पण एक पी आणि पी डॅश आहे बघा, तर एक जर ट्रू झाला तर दुसरा काय आहे फॉल्स, दुसरा पहिला फॉल्स झाला तर दुसरा ट्रू आहे. जर आपण कशामध्ये डिसजंक्शन्समध्ये दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तर आपलं काय येतं ट्रू येतं, म्हणजे हे ऑलवेज ट्रू आहे. आणि याच्यासोबत काय कंजक्शन्स, तर हे कशावर डिपेंड असणार क्यूवर. तर ऑप्शन बी हा आपला काय आहे करेक्ट ऑप्शन आहे बघा. कशावर डिपेंड आहे क्यूवर. जर क्यू फॉल्स झाला तर हे फॉल्स येणार, क्यू ट्रू झाला तर हा ट्रू येणार. ठीक आहे, तर हे डिपेंड कशावर आहे क्यूवर. ठीक आहे, तर आता सेम बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, इफ पी इज एव्हरी स्क्वेअर पी स्टेटमेंट काय गिवन आहे आपल्याला, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल आहे. एव्हरी स्क्वेअर काय रेक्टँगल आहे आणि काय एव्हरी रोम्बस इज अ काइट. आता दोन्ही स्टेटमेंट ट्रूज आहेत बघा. काय आहे तुम्हाला एव्हरी स्क्वेअर इज रेक्टँगल, तर प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असू शकतो. मग काय दोन्ही तुमचे ट्रू आहेत, पी पण ट्रू आहे आणि एव्हरी रोम्बस इज अ काइट. आता रोम्बस बघा, रोम्बसच्या ऑल साईड इक्वल्स असतात आणि काइटच्या पण ऑल साईड्स काय असतात इक्वल असतात. तर बघा दोन्ही पण स्टेटमेंट पी आणि क्यू दोन्ही पण काय आहेत टी टी आहेत. तर दोन्ही ट्रू असतील तर तुमचा ट्रूथ टेबल काय येतो टी येतो. आणि इथे बघा इथे पण काय येतं कंडिशनलमध्ये, कशामध्ये पण बघा तुम्ही कंडिशनल असू द्या कंजक्शन डिसजंक्शन कोणत्याही लॉजिकल याच्यामध्ये जर तुमच्या दोन्ही ट्रू असतील तर त्याचा ट्रूथ व्हॅल्यूज काय येतो टी टी येतो. तर दोघांची बी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार टी टी येणार. ठीक आहे, आता बघा इनवर्स राईट डाऊन, इनवर्स द प्रोपोजिशन्स आपल्याला हे दिलंय त्याचं इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. तर मी तुम्हाला इनवर्सबद्दल थोडंसं माहीत सांगतो. जसं की माझ्याकडे बघा पी कंडिशनल क्यू आहे. काय आहे पी कंडिशनल क्यू आहे. तर मी तुम्हाला कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. तर काय होतं कन्वर्स म्हणजे क्यू पहिले लिहायचा पी नंतर लिहायचा, तो झाला काय झाला कन्वर्स झाला. इनवर्स म्हणजे आहे तसं दोघांचं निगेशन्स घ्यायचं. तर काय निगेशन्स ऑफ पी निगेशन्स ऑफ की हा काय झाला तुमचा कन्वर्स झाला. पण आता मला सांगा पीच्या जागी तुमचा हा सिम्बॉल आहे, तर मी काय करणार बघा निगेशन्स ऑफ पी कंजक्शन्स निगेशन्स ऑफ क्यू हा काय झाला निगेशन्स ऑफ आर. बघा कोणत्या ऑप्शनमध्ये निगेशन्स ऑफ आर काय आहे लास्टला आहे बघा. तर याच्यामध्ये बघा जर तुम्ही बघायला गेलं तर हा ऑप्शन्स काय होतात तुमचे डायरेक्टली कॅन्सल होतात. आपला हा ऑप्शन्स करेक्ट असणार आहे. 101% हाच ऑप्शन आपला करेक्ट आहे बघा. निगेशन्स ऑफ आर आलं. आता मला इथे चेंज करायचं आहे. इथे काय आहे कंजक्शन आहे, तर कंजक्शन इथं निगेशन घेतलं तर डिसजंक्शन्स होतं. इथे बघा काय होणार तुमचा निगेशन्स ऑफ पी, आता कंजक्शनच्या जागी डिसजंक्शन. आता इथं डबल निगेशन्स व्हायले तर कॅन्सल होणार काय येणार क्यू निगेशन्स ऑफ आर. म्हणजे ऑप्शन बी हा काय करेक्ट आहे. तुम्हाला हे करायचीच गरज नव्हती, माझा डायरेक्टली आन्सर आला होता. कारण काय तुम्हाला सेकंड स्टेटमेंट आर पाहिजे, त्याचं निगेशन पाहिजे होतं. हे एकाच ऑप्शनमध्ये होतं फक्त बीमध्ये. ठीक आहे, तर तो आपला करेक्ट होता. आता बघा निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट हा तर एकदम सिम्पलचा क्वेश्चन आहे. आत्ताच मी सांगितलं जर तुमचं काय असेल कंडिशनल असेल, काय असेल कंडिशनल पी कंडिशनल क्यू आहे तर हे इक्विव्हॅलेंट टू असतं काय पी कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन्स ऑफ पी डिसजंक्शन्स क्यू असतं. काय असतं निगेशन्स ऑफ पी डिसजंक्शन्स क्यू असतं. जर मला याचं निगेशन्स घ्यायचं असेल, काय करायचं असेल याचं निगेशन्स घ्यायचं असेल तर इथे पण निगेशन्स येणार. तर हा बघा निगेशन इथे काय आहे डिसजंक्शनचं काय होणार कंजक्शन्स होणार. तर काय डिसजंक्शनच्या जागी हा डबल निगेशन्स म्हणजेच काय पी आणि निगेशन्स ऑफ क्यू. तर आपला ऑप्शन सी हा काय आहे करेक्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात. तर आज आपण इथे थांबूया आणि या व्हिडिओजमध्ये काही बी डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि बघा उद्याच्या व्हिडिओजमध्ये आपण काय करणार आहेत अजून काही क्वेश्चन्स काय एक्स्ट्रा
म्हणजे आतापर्यंत आपण जे पण क्वेश्चन्स बघितले त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे कोणते क्वेश्चन विचारलेत का ते सर्व पाहणार आहोत. ठीक आहे. थँक्यू सो मच.